हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? वेलकम तुझ्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही सकाळी लवकर उठलोय कारण की रोजची सवय उठण्याची. सो लवकरच उठतो आणि मुलं पण माझ्यासोबत लगेच उठली होती. आणि मग रेडी होऊन आम्ही मस्तपैकी खाली आलो आणि मुलांना जायचं स्विमिंग पूलमध्ये. सो मुलं पाण्यामध्ये एन्जॉय करतात आहे. आणि छान वाटतं असं कधीतरी मुलांना बाहेर घेऊन येणं. कारण की कामानिमित्त त्यांना किंवा मला असं बाहेर येणं जमत नाही. पॉसिबलच होत नाही की मुलांना एकत्र आम्ही दोघं सोबत घेऊन येणं. सो खूप छान वाटतं. आणि जे हे मुवमेंट ना छोटे छोटे जे मुलं लहान असतानाच आपण ते जगू शकतो त्यांच्यासोबत. नंतर ना काय ते वेळ भेटत नाही आपल्याला त्यांच्यासोबत एन्जॉय करायला. सो प्रत्येक पेरेंट्सनी आपल्या मुलांना असं कधीतरी बाहेर घेऊन गेलेलं चांगलं आहे. घेऊन गेलं पाहिजे. सो नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. नंतर निपुण आणि रोनक मस्तपैकी पाण्यात एन्जॉय करत होते आणि रोनक आमचा स्विमिंग करायचा प्रयत्न करत होता. आणि त्यानंतर इथे मस्त छोटे छोटे नाही का बदक आणि कोंबड्या तुम्ही ते बघत ते कॅप्चर केलं थोडंसं कॅमेऱ्यामध्ये. त्यांनी मस्तपैकी ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो आमच्या नवीन लोकेशनला. तर नवीन लोकेशन म्हणजे आम्ही चाललो काश बीचला, कारण की तिथलं पाणी खूप क्लीन असतं आणि बीच पण क्लीन असतो. सो आम्ही मस्त गाडीमध्ये वगैरे बसून निघालो तिकडे जायला. तिथे गेल्यावर मुलांना कपडे घ्यायचे होते मला तिथे छान. सो ते घातले मुलांना. तर आम्ही गेलो बीचवरती. बीचवर गेलो मस्तपैकी मुलं एन्जॉय करत होती. बघू शकता बीच कसं क्लीन आहे. आणि मुलं बघा पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत होते. मी छानपैकी साईडला बसले होते. लाटा ज्या पायऱ्या स्पर्श करत होत्या ते छान वाटत होतं. आणि आमच्या साईड बघा एन्जॉय मोडमध्ये होतं. त्याने आम्ही तिथून निघालो दुसऱ्या साईडला आलो. तिथे मस्तपैकी आम्ही भजी वगैरे घेतली आणि व्ह्यू एन्जॉय केला. आणि रूमवरती येऊन मस्तपैकी कॉफी वगैरे घेतली. मी बस सायकलिंग करत होता. हाय मम्मी. हाय. हाय. ओके बाय.